श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहोत वरदलक्ष्मी व्रत पूजा संपूर्ण माहिती। वर्षातून एकदाच येते हे व्रत। या वर्षातून एकदाच येणाऱ्या या व्रताची अनेक महिला श्रद्धेने वाट पाहत असतात। वरदलक्ष्मी म्हणजे वरदान देणारी लक्ष्मी, त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वरदलक्ष्मी व्रत कधी आहे, कोणत्या महिन्यात आहे, हे व्रत केले जाते 2026 मध्ये वरदलक्ष्मी व्रत कधी आहे, वरदलक्ष्मी व्रताचे महत्त्व काय, पूजा कशी करावी, हे संपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता। चला तर मग व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका। वरदलक्ष्मीचे व्रत हे 2026 मध्ये एकतर ते 28 ऑगस्ट रोजी आहे। हा दिवस श्रावण पौर्णिमेचा दिवस आहे आणि महाराष्ट्रातील पंचांगानुसार 28 ऑगस्टला वरदलक्ष्मी व्रताची नोंद आहे। आता वरदलक्ष्मी व्रत हे सामान्यतः श्रावण महिन्यातील पौर्णिमेपूर्वी येणाऱ्या शुक्रवारी केले जाते। तसं तर येणारा शुक्रवार हा उद्याच आहे। तर हे व्रत विशेषतः दक्षिण भारतात मोठ्या श्रद्धेने केले जाते। महाराष्ट्रातही अनेक कुटुंबांमध्ये याची परंपरा आहे। पौर्णिमा पूर्वीचा शुक्रवार म्हणला तर उद्या 21 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार किंवा श्रावण पौर्णिमेचा आधीचा नियमानुसार काही गणनेनुसार 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार रोजी पाळला जात आहे। तर वरदलक्ष्मीचे आपण दक्षिण भारतीय परंपरा पंचांगानुसार बहुतांशी ठिकाणी 21 ऑगस्ट 2026 रोजी हे व्रत आहे, तर काही ठिकाणी पौर्णिमेच्या योगामुळे 28 ऑगस्टची देखील तारीख मानली जाते। आपल्या परंपरेनुसार वरदलक्ष्मी म्हणजे वरदान आणि लक्ष्मी म्हणजे समृद्धीची देवी, म्हणून वरदलक्ष्मी श्रद्धेने पूजा केल्याने देवी आपल्या सुख समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद देते, अशी धार्मिक मान्यता आहे। आता माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी मानली जाते आणि हे व्रत वर्षातून एकदाच येते। तर हे व्रत श्रावण महिन्यामध्ये येते, कधी येते, काय येते, याबद्दलचीच आत्ता आपण माहिती पाहिली आहे। या दिवशी देवाकडे फक्त धन संपत्तीची मागणी करण्यापेक्षा आपल्या कुटुंबात सुख समाधान आरोग्य प्रेम आणि शांती राहावी अशी प्रार्थना केली जाते। हे व्रत विशेष विवाहित महिला हे व्रत करत असतात, कारण आपल्या पतीचे आरोग्य कुटुंबाचे सुख आणि घरातील समृद्धीसाठी महिला हे वरदलक्ष्मी व्रत श्रद्धेने करतात। परंतु धार्मिक परंपरेनुसार काही ठिकाणी पुरुषही वरदलक्ष्मीची पूजा करू शकतात। या व्रताचे खूप महत्त्व आहे। हे व्रत वरदलक्ष्मी व्रताचे या लक्ष्मी मातेची पूजा केल्याने वरदलक्ष्मीच्या देवीचा आशीर्वाद मिळतो, घरात सुख समृद्धी नांदते। अनेक ठिकाणी या पूजेला अष्टलक्ष्मी पूजेशी जोडली जाते। अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीचे 8 स्वरूप, धन धान्य विद्या धैर्य विजय संतती समृद्धी आणि सौभाग्याशी संबंधित विविध रूपे या अष्टलक्ष्मीमध्ये असतात आणि तेच आपण या वरदलक्ष्मीची पूजा ही केवळ धनासाठी नसून जीवनातील विविध प्रकारच्या मंगलमय गोष्टीसाठी केली जाते, अशी ही धार्मिक भावना आहे। आता आपल्याला वरदलक्ष्मी पूजेसाठी जे साहित्य आहे, जसे की आपण वैभवलक्ष्मी व्रत असतं तसंच हे वरदलक्ष्मी असतं। आपल्या घरात सुख समृद्धीसाठीचं हे आहे। वैभवलक्ष्मीचे जे व्रत असतात ते आपली इच्छा पूर्ण होण्यासाठीचे व्रत असते। प्रत्येक जे अष्टलक्ष्मी आहे त्याच्यात प्रत्येकीचे वेगवेगळे असे कार्य आहे। तसंच हे वर्षातून एकदा येणारं वरदलक्ष्मीचं व्रत आहे आणि ते व्रतासाठी पूजासाठी जे लागणारं जे साहित्य आहे तर ते आपल्याला आदल्या दिवशी आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। पूजेचं ठिकाण जे आहे ते स्वच्छ करायचे आहे, ती जागा करून तिथे रांगोळी काढायची आहे। पूजेसाठी आपल्याला पाट चौरंग लागणार आहे, वस्त्र अंथरायचे आहेत, लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे किंवा फोटो ठेवावा। काही ठिकाणी कलशावर देखील नारळ ठेवून त्याला हळदी कुंकू लावून मंगळसूत्र वगैरे
हार गजरा लावून पूजा केली जाते. त्याचा मी जो फोटो आहे, इमेज आहे, ती याच्यामध्ये आहे आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते. वेगवेगळ्या प्रकारची जी पूजा असते, तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात पूजा, त्या प्रकारे तुम्ही ही पूजा करू शकता. एखादे कलशावर नारळ ठेवून देखील करतात. कोणी कोणी लक्ष्मी मातेचा फोटो ठेवून देखील पूजा करतात. अशा प्रकारे आपण जे साहित्य लागणार आहे उद्याच्या ज्या वरदलक्ष्मीच्या व्रतासाठी, असं काही वेगळं साहित्य नाही. त्याला फक्त हळद, कुंकू, अक्षता, फुले, हार, दुर्वा, पान, सुपारी, नारळ, कलश, पाणी, आंब्याचे पाने, दिवा, अगरबत्ती, नैवेद्य, फळे, गोड पदार्थ, दूध, पंचामृत. अशा प्रकारे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो, पूजेचे वस्त्र, हे सर्व साहित्य उपलब्ध नसेल तरी बघा, उपलब्ध नसेल तरी पूजा होत नाही असे नाही. श्रद्धा आणि स्वच्छ मन हा पूजेचा मुख्य भाव आहे. देवीला आपल्या घरातील गोड पदार्थ, फळे, खीर, पुरण किंवा इतर घरगुती कोणताही पदार्थ असेल तर तो तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून दाखवू शकतायत. आता या व्रताचे जे फळ आहे, तर त्याचे फळ काय असणार आहे, तर घरात सुख आणि समृद्धी राहावी, कुटुंबात शांती नांदावी, सौभाग्य टिकून राहावे, कुटुंबातील सदस्यांचे कल्याण व्हावे, धन धान्यांची वृद्धी व्हावी, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा, अशी श्रद्धा आहे या व्रतामागे. आपल्याला या व्रताच्या दिवशी काय करावे, तर देवीची श्रद्धेने पूजा करायची आहे. घर व पूजा स्थान स्वच्छ करायचे आहे. सात्विक आहार घ्यायचा आहे. देवीचे नामस्मरण करायचे आहे व गरजू व्यक्तीला अन्न किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला वरदलक्ष्मीच्या व्रताच्या दिवशी हे करायचे आहे. आता या दिवशी आपल्याला क्षमतेनुसार आपल्याला जे करता येईल ते करावे. या दिवशी मन शांत आणि प्रसन्न असे ठेवावे. या दिवशी व्रत आहे आणि या दिवशी काय टाळायचे आहे, तर अनावश्यक राग टाळायचा आहे, भांडण टाळायचे आहे, वाईट बोलणे टाळायचे, या व्रताचे उद्यापन, या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. आता या व्रताचे उद्यापन बघा, कोणी काही ठिकाणी कुटुंबामध्ये त्याच दिवशी पूजा पूर्ण करून प्रसाद वाटला जातो आणि उद्यापन केले जाते. काही ठिकाणी म्हणजे आपल्याकडे पण बघा, वैभव लक्ष्मीचं व्रत असो, कोणतं असो, आज आपण पूजा वगैरे केले तर उद्यापन हे दुसऱ्या दिवशीच करतो. तशा प्रकारे तुम्ही केली तरी काही हरकत नाही. लक्ष्मीचे कसे दुसऱ्या दिवशी उद्यापन करतो तसे करू शकतायत. अशा प्रकारे आपण वरदलक्ष्मी व्रत कसे करायचे आहेत, संपूर्ण माहिती, वर्षातून एकदाच येते, कधी येते हे देखील आपण पाहिले आहे. पूजा विधी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. काय साहित्य लागते ते देखील मी तुम्हाला सांगितले. नैवेद्य आपल्या घरात जो असेल तो नैवेद्य दाखवला तरी काही हरकत नाही. त्याचबरोबर व्रताचे नियम काय आहेत, तर आपल्याला त्या दिवशी खोटे बोलायचे नाही, उगाच भांडण काढायचे नाहीत, या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि आपण सात्विक आहार घ्यायचा आहे. आणि ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यात आपल्याला आपल्या श्रद्धेनुसार, आपल्या क्षमतेनुसार आपल्याला या दिवशी आपल्याला अन्नदान वगैरे करायचं आहे. अशा प्रकारे सुख, समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी नक्की हे वरदलक्ष्मी व्रत नक्की वर्षातून एकदाच येते. हे तुम्ही केले तरी काही हरकत नाही. हे श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेच्या अगोदरच्या शुक्रवारी हे व्रत येत असते. अशा प्रकारे याचा जर अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ती नक्की मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करेल. तर ही कमी वेळात खूप काही माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. परत अजून एक मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. तो स्पेशल कहाणीचा व्हिडिओ असेल, तर तो नक्की तुम्ही पहा. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. पूजा विधी काय साहित्य लागते तुम्हाला समजले नसेल तर स्क्रीनवर दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही पूजा विधी सर्व काही करू शकतायत. अशा प्रकारे कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.